सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पुण्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुंडव्यातली जी जमीन आहे, ज्या जमिनीचं प्रकरण जे आहे, व्यवहाराचं प्रकरण जे आहे, ते गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात होतं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी सुद्धा केली. यानंतर सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, असं देखील त्या म्हणाल्या. आणि या सगळ्याच्या नंतरच आता रुपाली पाटील ठोंबरे या स्वतः पार्थ पवारांच्या समर्थनार्थ त्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरलेल्या पाहायला मिळतात. अंजली दमानिया यांनी खोटे आरोप करू नये, पुराव्यांशिवाय बोलू नये, अशा पद्धतीची एक पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनंतर आज रुपालीताई अशा कुठल्या तरी पक्षाच्या मुद्द्यावरती ऍक्टिव्ह होऊन बोलताना दिसल्या. ताई, काय सांगाल? काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्यावरती? अंजली दमानिया खोटं बोलतात की खोटे आरोप करतात असं वाटतं? हो, मुळामध्ये एक लक्षात घ्या की गेले एक दोन आठवडा जेव्हा पारदादांच्या बाबतीत आरोप करण्यात आले की ते आरोप मला वाटतं G24 वरनं सुरू झाले. ठीक आहे की विरोधकांचा किंवा मीडियाचा काम त्या आहे आरोप करण्याचा, परंतु ते आरोप करत असताना तसे त्याला ते प्रबळ पुरावे पण हवे. कारण का राजकारणामध्ये माननीय अजितदादांवर निवडणुकीच्या आधी आरोप होणं हे काही नवीन नाहीये. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आरोप झाले त्याच्या संदर्भात खरंच आमच्याकडे काहीच नव्हतं बोलण्यासारखं किंवा आम्ही बघितलं नव्हतं, त्यामुळे त्याच्यामध्ये वक्तव्य केलं नाही. त्याच्यानंतर जे काही चालू होतं ते तुमच्या समोर चालू होतं. म्हणजे जे काही इंटरनल प्रवक्त्याच्या फेरनिवडमध्ये स्थान न मिळणं किंवा जो काही आयोगाच्या बाबतीतल्या स्टेटमेंटचा हे विषय, त्यामुळे त्याच्यावर बोलायला ती संधी मिळाली नव्हती. परंतु आजच मी बघितलं की अंजलीताई दमानिया पुण्यामध्ये आल्या. त्यांनी ज्या प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे तिथं त्या चौकशीसाठी गेल्या होत्या. निश्चितच एक सर्वसामान्य म्हणून त्यांनी तिथं जाणं, माहितीच्या अधिकारात माहिती घेणं आणि मग बोलणं हा प्रत्येकाला कायद्याने अधिकार दिलेला आहे. परंतु या जमीन प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये कोणता मोबदला नाहीये. ती जमीन सरकारची आहे. त्या सरकारनी केंद्रीय म्हणजे राज्य सरकारची जमीन केंद्राला 2038 पर्यंत दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये माननीय बावनकुळे साहेब येऊन बोलले की असं म्हणजे जी काही स्टॅम्प ड्युटी आहे किंवा काय आहे हे सगळ्या लिगल गोष्टी समोर येऊन बोलल्या. ते समोर येऊन बोलल्यानंतरही अंजलीताई आज आल्यानंतर म्हणत होत्या की मला आज जाऊन दिलं नाही. मला सांगा ना, अंजली दमानिया ताई हे कुठली यंत्रणा आहे का सरकारची? का इन्व्हेस्टिगेशनची यंत्रणा आहे? तसं काही नसताना ठीक आहे, एक नागरिक म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार जरी असला, तर मला असं म्हणायचंय की कोणावर आरोप करत असताना त्याचे प्रबळ पुरावे पण पाहिजे. समजा ते जे काही पुरावे अंजलीताई देणार आहेत ते मेहरबान कोर्टाने स्वीकारले गेले पाहिजेत. अंजलीताई एकीकडे म्हणतात की सिव्हिल याच्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला तर 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. हे होऊ शकते, ही शिक्षा होण्यासाठी तो आरोप तर सिद्ध झाला पाहिजे. ते कायद्याने ती प्रक्रिया आहे का नाही हे तर सिद्ध झालं पाहिजे, किंवा ऍटलिस्ट प्राथमिक तपास हा खोट त्या सेक्शनद्वारे झालाय किंवा झालेला आहे हे तरी दाखल म्हणजे त्यांना बोलता आलं पाहिजे. तसं न काही बोलता, कारण का अंजलीताई दमानिया ना कुठल्या बाकीच्या इतर प्रकरणावर बोलल्या, म्हणजे जैन प्रकरण जेव्हा झालं ना त्याच्यावर बोलल्या, ना रणजितसिंह मोहिते यांचा जो काही विषय होता त्याच्यावर बोलल्या. असो, तो त्यांचा अधिकार आहे की त्यांनी कुठल्या प्रकरणावर बोलायचा. संविधानाने त्यांना तो अधिकार दिलाय. त्याच संविधानाने आम्हाला पण अधिकार दिलेला आहे की जर याच्यात कोणते पुरावे नाहीयेत तर तुम्ही सातत्याने येऊन अजितदादांचा राजीनामा मागायचा का? याच्यासाठी त्यांनी आधीचे दाखले दिले. तर लक्षात घ्या, आधीच्या दाखल्यांमध्ये की बाबा राजीनामा मागितल्यानंतर त्या चौकशीसाठी त्यावेळी त्या लोकांनी, त्या नेत्यांनी, त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला. इथे स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी कुठल्याही असा विषय झालेला नाही आणि त्याच्यामध्ये अजितदादा अशा कुठल्याही बेकायदेशीर कामांना अभय देत नाहीत. मग मुलगा असो किंवा बाहेरची कोणी व्यक्ती असो. अनाशा पार्थदादा हे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्यावर जर आरोप झालेले आहेत तर त्याला पार्थदादांनी हे केलंय का नाही त्यासाठी अजितदादांनी का राजीनामा द्यायचा आहे? ते जे आरोप झाले होते ते त्या मंत्र्यांवर झाले होते, त्या खात्यातल्या मंत्र्यांवर झाले होते. म्हणजे त्याच्यासाठी अंजली दमानिया यांनी सांगितलं की सिंचन घोटाळ्याचे मी आरोप केले होते, तर त्यावेळेला अजितदादांनी राजीनामा दिला होता.
बरं, त्याच्यात मेहरबान कोर्टाने निर्दोष दिलेले आहे. म्हणजे विजय मांढरे जे आहेत, मांढरे का पांढरे जे आहेत का पांढरे, मला ते नाव आता हे त्यांनी आरोप केले होते. बरं, ते अधिकारी म्हणून होते, ते सरकारमध्ये अधिकारी असताना ते निवृत्त झाल्यावर ते मस्तपैकी सरकारची पेन्शन घेत आहेत आणि मग आरोप करतायत. त्याच्यामुळे राजकारणामध्ये आत्ताच्या पूर्वीपासून काही स्वार्थासाठी, काही कोणाला चिटपिट करण्यासाठी हे आरोप होत राहतात. ते आरोप खरे आहेत की नाही हे न्यायालयाने तर सिद्ध झालं पाहिजे ना. म्हणजे हे आरोप खोटे आहेत, मग कुणी बोलवता धणी आहे का यांचा? निश्चितच सध्या तरी तसंच दिसतंय. पण असो, तरी सर्वसामान्याने एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांना जो काही अधिकार आहे त्या अधिकारांनी त्यांनी बोलावं. परंतु सातत्याने हा राजीनामा दिली पाहिजे, मनाची लाज वाटली पाहिजे, हे वक्तव्य नाही करू. हे वक्तव्य समजा आम्ही केलं की बाबा दरवेळी तुमचा बोलवता धनी वेगळा आहे, तुम्हाला मनाची लाज आहे का, तर कसं वाटेल. त्यामुळं सोशलवर आरोप करत असताना मला वाटतं कायद्याच्या चौकटीत राहून करणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला जी काही चौकशी, तुमची इन्व्हेस्टिगेशन किंवा तुमची खाजगी काही लोक, ती तुम्ही लावू शकता, तुम्ही तपास करू शकता. त्याच्यात काही नाहीच आहे. एक तो झूठ का मुंह कालाही होता है आणि सत्यमेव विजय येते, हे मी दोन्ही सांगितलेलं आहे. म्हणून मी आज एवढ्या दिवसानंतर तिथं बोलले. कारण का एखाद्या प्रकरणात, एखाद्या आरोप केलेल्या विषयात बोलत असताना त्याची माहिती घेणं गरजेचं असतं, ती तपासून पाहणं गरजेचं असतं आणि मग आरोप करणं गरजेचं असतं. पण त्या आज म्हटल्या की आज मी दिवसभर पुण्यामध्ये फिरून या सगळ्या प्रकरणातले जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा स्थानिक जे तिथले मूळ नागरिक आहेत वगैरे या सगळ्यांशी बोलून उद्या एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे असं त्या नाही, म्हटल्या. ठीक आहे ना, तो त्यांचा अधिकार आहे. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी ती घेतली, त्यांच्या अधिकाराखाली त्यांनी घेतली पाहिजे. जे मूळ मालक म्हणतायत, तुमच्या लक्षात येते का की ज्यावेळी हा विषय आला होता त्यावेळी आमच्याकडे कुणाकडे माहिती नव्हती. आता पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे, त्याच्यामध्ये ते जे सांगतायत की कंपनी चे जे काय अग्रीमेंट आहे ते कसं काय कोण रद्द करू शकतं, ही मालकी हक्कच सरकारची आहे. त्यामुळे जे सरकार म्हणून आहेत त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार विकून टाकण्याचे वगैरे जरी नसले तरी त्याच्यामध्ये बोलण्याचे, त्याच्यामध्ये खरं घोटाळा झालाय की नाही हे पाहण्याचे अधिकार आहेत ना. त्यांनी सांगितलं की व्यवहार रद्द झाला म्हणून काही हे होत नाही. मुळामध्ये त्याच्यामध्ये कुठली स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली नाही, त्याच्यामध्ये व्हॅल्युएशनच्या प्रमाणे बोलण्यात आलेलं आहे, म्हणून तो काही क्राईम होऊ शकत नाही. आता त्याचा तपास, त्याचा अहवाल, आता त्यांचं म्हणणं आहे की नाही पोलीस खातं नीट काम करत नाही, महसूल खातं नीट काम करत नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे अधिकार आहे कोर्टाकडे जाण्याचा, कोर्ट तर नीट काम करेल. ते जे काही पुरावे म्हणतायत ते मान्य तर झाले पाहिजे ना. का फक्त अंजली दमानिया आरोप करतायत म्हणून आहे, मूळ मालक जे आहेत त्याच्यामध्ये पुढची स्टेप झाली आहे, मूळ मालकांची हक्क हे सरकारकडे गेलेले आहेत, सरकारचा सातबारा झालेला आहे. सिव्हिल हा विषय आहे, सिव्हिल मध्ये सरकारकडे का मालकी हक्क गेला हे तुम्ही नाही विचारू शकत. आणि जर हे विचारायचं असेल तर तुम्हाला योग्य कोर्टाकडे त्याची दाद किंवा तो दावा दाखल करावा लागेल. त्या लोकांना म्हणजे ज्या मूळ मालकांना त्यांना म्हणायचंय की त्यांना जो त्यांचा अधिकार गेलाय किंवा त्यांच्यावर अन्याय झाले, सिव्हिल पिटिशन दाखल करा आणि मग मागा, तरच मागू शकतात. आजकाल आपल्या राजकारणात काय झालंय, सोशल मीडिया याच्यातनं आरोप करायचे, त्याच्यातनं ती ट्रायल चालवायची आणि त्याच्यातनं निर्णय घेऊन टाकायचा. नाही होत कायद्याने. तुम्हाला हे मेहरबान कोर्टाच्या समोर घेऊन जावं लागेल. ते मेहरबान कोर्ट तुम्हाला जे आदेश देतील त्याच्यानुसार कळणार आहे. निश्चित ती त्या लोकांची जमीन असेल, निश्चित त्या लोकांनी त्यांच्या आजोबा पंजोबा त्यांनी कधी न रद्द होणारं कुलमुक्त्यार पत्र, इट्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिगल साठी, त्याच्यानी ते दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जर मूळ मालकांना काही अडचण असेल तर यू हॅव टू सूट, म्हणजे तुम्ही तो दावा दाखल करा, आहे ना आपल्याकडे अधिकार. माझ्या पूर्वजांनी जे काही म्हणजे त्याच्यामध्ये जर ही खाजगीकडे गेली असती तर मी मान्य केलं असतं, पण ही त्या मूळ जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं ती सरकारच्या नावावर सातबारा झालेला आहे. त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल की ती सरकारच्या नावावर सातबारा झाला म्हणजे राज्य सरकारची जमीन आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला
38 पर्यंत अग्रीमेंटनी दिलेली आहे. त्याच अधिकारातनं ते जे कोणी केंद्रीय अधिकारी आहेत त्यांनी अंजली दमानिया यांना आत सुद्धा येण्याची परमिशन दिली नाही. तो त्यांचा अधिकार आहे. जर या काही गोष्टी झाल्याच नाहीयेत तर काय म्हणून तुम्हाला ते आतमध्ये एंट्री देतील? हे सरकार म्हणून आहे. जर ती खाजगी प्रॉपर्टी असती तर त्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये सुद्धा त्या ओनरची परमिशन लागणार आहे. त्या ओनरची परमिशन नसेल तर अंजली दमानिया ताई काय, मी सुद्धा नाही जाऊ शकत. पण ताई तुम्ही या सगळ्यात म्हटलात की जाणून बुजून अजित पवारांवरतीच किंवा राष्ट्रवादीवरती अशा पद्धतीचे आरोप अंजली दमानिया सर्रास करत असतात. मात्र जैन बोर्डिंग प्रकरणात सुद्धा त्या बोलल्या नाहीत. त्यावरती सुद्धा त्यांनी आज स्पष्टीकरण दिलं. त्या असं म्हटलं की मी बाहेर होते, मी अमेरिकेत होते जेव्हा हे सगळं प्रकरण झालं, त्यामुळे मी त्याच्यावरती बोलते. नाही, ठीक आहे ना, तो त्यांचा अधिकार आहे की त्यांनी त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कुठल्या विषयात बोलायचं, कुठल्या विषयात नाही बोलायचं, तो त्यांचा अधिकार असला तरी अजितदादांवर निवडणूक आल्यावर आरोप करणं ह्या गोष्टी सातत्याने ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जी व्हॅल्युएशन आहे लक्षात घ्या, म्हणजे ही जमीन कुणाची आहे? सरकारची. सरकार ऍट एनी कॉस्ट मध्ये कुणालाही जमीन विकू शकत नाही. आता जे काही उद्योग याच्या धोरणामध्ये जे काही अग्रीमेंट झालंय, अग्रीमेंट 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर, तर ते अग्रीमेंट कॅन्सल करण्याचा अधिकार सरकारचा आहे ना, कारण का सरकार मालक आहे. किंवा जी कंपनी आहे त्यांचा अधिकार आहे की आम्हाला सरकारसोबत नाहीच जो काही प्रोजेक्ट किंवा जो काही प्रकल्प दिला असेल नाही करायचा, तो व्हायच्या आधीच याच्यावर विरोधकांकडनं किंवा जे अजितदादांना सातत्याने जे आरोप करण्यामध्ये कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करत असतात तो लोकांच्या समोर आला. तिथे जेव्हा अजितदादांना तर हा व्यवहार माहिती नव्हता, तिथे अजितदादांनी सगळी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे लीगल मार्गानेच या सगळ्या गोष्टी होणार. जी जमीन सरकारची आहे किंवा ज्या जमिनीबाबत ज्या कंपनीने करार केलेला आहे त्या दोघांना अधिकार आहे तो व्यवहार रद्द करण्याचा. त्या पद्धतीनेच होणार ना. उद्या मी आणि समजा तुम्ही घेणारे आहात, तुम्हालाच माझ्याशी व्यवहार करायचा नाही किंवा मला तुमच्याशी व्यवहार करायचा नाही, तर या कायद्यामध्ये त्या दोघांना अधिकार आहे. आणि कोर्टाकडनं समजा कोर्ट कधी याच्या मध्ये मध्यस्थी म्हणजे सॉरी इन्व्हॉल्व्ह होईल, नॉट मध्यस्थी, इन्व्हॉल्व्ह होईल ज्या वेळेला सरकारला हे कॅन्सल करायचं नसेल तर किंवा कंपनीला कॅन्सल करायचं नसेल तर दोन पार्टी जेव्हा सिव्हिल मध्ये किंवा या सिव्हिल मॅटर मध्ये त्यांना हा व्यवहार नाहीच करायचा, तो रद्दबातल होऊ शकतो ना. पण मग अंजली दमानिया जाणून बुजून या सगळ्या प्रकरणावरती बोलतायत असं तुम्हाला वाटतं का? आणि बोलवता धनी कोण आहे? निश्चित बोलवता धनी तुम्हाला काही दिवसात समोर येईल. निश्चित जाणीवपूर्वक फक्त माननीय अजितदादांना बदनाम करण्यासाठी हे आरोप होतात. हे आरोप आजचे नाहीयेत. निवडणुका आले की त्यांच्यावर सातत्याने, मग आता त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या परिवारावर हे करण्याचं काम आहे. परंतु अजितदादांनी तुम्हाला पहिल्याच वेळी सांगितलंय मी कुठल्याही चुकीच्या याला कधीही प्राधान्य देत नाही आणि देणार नाही. हे निवडणुकीच्या ह्याने जी काही कुरघोड्या म्हणतो आपण तो प्रकार आहे. ठीक आहे. थोडक्यात अजितदादांच्या पक्षावरती किंवा त्यांच्या नेत्यांवर बोलायचं आणि भाजपवर नाही बोलायचं अशी स्ट्रॅटेजी वाटते का? नक्कीच. म्हणजे बरोबर जैन प्रकरणामध्ये त्या बाहेर होत्या. ठीक आहे, स्वामी त्यांचा तो संवैधानिक अधिकारी आपण समजू, त्यांनी कुठल्या प्रकरणावर बोलायचं कुठल्या प्रकरणावर नाही. पण फक्त अजितदादांवर किंवा इतर लोकांवरच बोलायचं तर हे आम्ही नाही, महाराष्ट्राची जनता जाणते. आता तरी त्यांना वाटत असेल की नाही की हे चुकलेलं आहे की हा घोटाळा आहे, तर तुम्ही कोर्टाच्या दरवाजे तुमच्यासाठी संविधानाने उघडेत. तिथेही तुम्हाला पुरावेच द्यावे लागणार का? कोर्ट नाहीतरी असं म्हणणार आहे का नाही अंजली दमानिया आल्यात, चला हे दाखल करा म्हणून किंवा चला याच्यामध्ये शिक्षा द्या म्हणून. एक वेळ कोर्ट दाखल पण करून घेईल, पण त्याच्यावर जेव्हा ती केस चालेल त्या जे ते प्रूव्ह करू शकल्या तर आरोप सिद्ध होणार आहेत, म्हणजे गुन्हा शिक्षा होणार आहे ना. आणि त्या ज्या काही मीडियावर सांगतात तर या असा घोटाळा झाला किंवा असं काही झालं या सेक्शनला ही शिक्षेची तरतूद आहे, हे कोर्टामध्ये होतच ना हो. आम्ही त्याच्यावरच ना, पण ते कोर्टाला सिद्ध करावं लागतं. मी म्हणते किंवा अंजली दमानिया म्हणले म्हणून त्यांना शिक्षा द्या
असं कोर्ट कधीच करत नाही. त्याच्यामुळे याचे इन्व्हेस्टिगेशन पण चालू आहे, पोलिसांचा अहवाल सुद्धा चालू आहे. जर त्याच्यावर सुद्धा त्या समाधानी नसतील तर त्यांनी याचिका रीट दाखल करावे. त्यांना चांगला अनुभव आहे रीट आणि याचिका दाखल करण्याचा. पण तुमचाच मित्र पक्ष आणि सध्या युतीत असलेला भाजपकडून अशा सगळ्या कुरघोड्या तुमच्या विरोधात चालू असतील असं वाटतं? ते येईल ना समोर. एक लक्षात घ्या, कोथरूड मुलींच्या त्या प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी एफ-आय-आर दिली होती. त्यावेळी ती पोलिसांनी नाही घेतली. मेहरबान कोर्टाकडे दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्टाने पोलिसांवर गुन्हा दाखल केला. केला ना. कायद्यापेक्षा कोणीच मोठं नाहीये. ना मंत्री, ना मंत्री, ना संत्री, ना पोलीस, ना कोणी राजकीय पदाधिकारी, ना उपमुख्यमंत्री, ना मुख्यमंत्री, ना पंतप्रधान. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. संविधान हे सगळ्यात मोठं शस्त्र आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्या प्रक्रियेला वेळ लागेल, कारण का कायदा भावनेवर चालत नाही. कायदा पुराव्यांवर चालतो. त्याच्यामुळे त्या मुलींना 3 महिन्यांनी त्यांनी जी मागणी केली होती, जी पोलिसांनी फेटाळली होती, त्याला मेहरबान कोर्टाने त्या पोलिसांवर गुन्हा दाखल केलेला आहे. सेम त्याच याच्यामध्ये जर वाटत असेल अंजलीताई दमानी यांना, तर त्यांनी कोर्टात दाखल करावं. मेहरबान कोर्ट ठरवेल ना, तुमचा जो काही कागद बोलेल, जे काही कायदा बोलेल, त्याच्यानुसार ते आदेश देतील. नाहक निवडणूक आली म्हणून अजितदादा राजीनामा द्या आणि मग मनाची लाज आहे का नाही. मग आम्ही तुम्हाला विचारू शकतो ना, तुम्हाला काही मनाची लाज आहे का, की तुम्ही सातत्याने उठले आणि आमच्या नेत्यावर आरोप करतायत, आमच्या पक्षावर आरोप करतायत. पण मी तसं नाही म्हणणार. त्यांना नाही जमलं त्यावेळेला बोलायला, त्या बाहेर होत्या, ते आय एम ऍग्री की त्यांनी कुठल्या विषयाला हात घालायचा हा त्यांचा जरी अधिकार असला, तरी आमच्या नेत्यांवर जेव्हा आरोप होतो तेव्हा ते आरोप तुमचे बिनबुडाचे आहेत. आत्ताच्या जे काही आमच्या समोर पेपर्स आलेत त्याच्यानुसार तो आमचा अधिकार आहे. आम्ही ते तुम्हाला सांगितलं. पण ताई, तुम्ही स्वतः सुद्धा वकील आहात. या सगळ्यामध्ये ज्यांच्या या सगळ्यामधला मीडिया कंपनीमधला 99% भागीदारी ज्यांच्या नावावरती आहे, त्या पार्थ पवारांवरती या सगळ्या प्रकरणात एकही अद्याप गुन्हा दाखल होत नाही. दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो. हे तुम्हाला कायद्याचे अभ्यासक म्हणून कुठेतरी अनुचित वाटत नाही? एक लक्षात घ्या, हे परत तुम्ही मीडिया ट्रायलचे प्रश्न मला विचारताय. 99% निश्चित त्यांची भागी, 1% ज्यांची कुणाची आहे. परंतु या कंपनीच्या ज्या गोष्टीचं हे अग्रीमेंटला या जमिनीच्या विषयी सरकारच्या जमिनीशी अग्रीमेंट करायला जे अग्रीमेंट करायला होते ते त्या लोकांवर गुन्हा दाखल होणार. हा कायदा आहे, तुम्ही सोयीनुसार नका घेऊ. जी काही उद्योग धोरणं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्याच जर तुम्हाला जे कोर्टासमोर बोलायचंय, जर मीडियासमोर आर्ग्युमेंट करायचं असेल, तर या मीडियासमोर आर्ग्युमेंट करताना कोण जज आहे ते तरी आम्हाला कळू द्या. का आमची अशीच वाया जाणार? आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे जे जे या सगळ्या प्रकरणात पहिल्यापासून बोललं जात होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच्या मुलाला पाठीशी घालतात, तसं होत नाही म्हणजे? नाही होते. अजितदादांनी स्वतः तिथे उपमुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की चुकीचं काही झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करणार. पण अजित पवारांचे ते सुपुत्र आहेत आणि तुम्हाला राजकीय कुरघुड्या करायच्यात म्हणून तुम्ही पार्थ पवारला शिक्षा द्या, हे सोशल मधनं मागणी करणार आणि सोशल मीडियाचं ज्याला कोणी जज नाहीयेत त्यांनी ती शिक्षा देऊन मोकळं व्हायचं. पार्थ पवार सुद्धा संविधानांमधला घटक आहे. त्यांच्यावर वडिलांच्या माध्यमातून जे काही आरोप होत आहेत तर ते कायद्याने उत्तर देत आहेत ना त्याला. एवढाच फरक आहे. फक्त अजितदादांमुळं ते काही थांबलंय का नाही हे तुमचं पाहणं काम आहे. तर स्वतःच तिथं अजितदादांनी स्वतः सांगितलेले की कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला माझा पाठिंबा राहणार नाहीये. फक्त पार्थ पवारांचे तुम्ही वडील आहात म्हणून तुम्ही राजीनामा द्या, ही मागणी रास्ते का? तर नाही. जर त्याच्यात पार्थ पवार, अजितदादा एवढेही म्हणले पार्थ पवार दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु सरकारच्या जमिनी, सरकारच्या हक्का मालकाच्या जमिनीमध्ये जर जे काही त्यांना कुणाला अधिकार दिलेत त्यांच्या सह्या तिथे, तर त्यांच्यावरच कारवाई होणार ना. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले ते ओनरवर कसं काय होणार? हे सगळ्या लिगल अजून बऱ्याच
गुंतागुंतीचं आणि हे सिव्हिल मॅटर आहे, लक्षात घ्या. हे असं तुम्हाला एवढं इझी मध्ये मी सांगितलं आणि ते लगेच इझी मध्ये तुम्हाला समजणार नथिंग. हे मेहरबान कोर्टाच्या समोर आल्यावर कोर्ट सुद्धा याच्यात डायरेक्शन त्यांना तो बेस लिगल माहिती असतो, त्याच्या त्या कुठलं कलम, कुठलं सेक्शन, कुठल्या ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे ज्या काही गोष्टी होणार त्या कायद्यानुसार होणार, संविधानानुसार. जसं आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तर संविधानाने पार्थ पवार यांना त्यांचं संरक्षण करण्याचा आणि त्यांची बाजू मांडण्याचा पण अधिकार आहे. एकीकडेच नाही ना चालणार. एकीकडं अंजली दमाने ते कायद्या पण सांगतात आणि एकीकडे त्याच कायद्याचं राजकीय कुरगुडी करून आरोप सुद्धा करतात. जर गुन्हाच त्याच्यामध्ये दाखल होत नाही आणि जर त्याच्यामध्ये कोणतं पैशाचं ट्रान्झॅक्शन नाहीये, तर तो व्यवहार त्यांनी रद्द केलेला आहे. जर समजा सरकारी जमिनीचा एखाद्या कंपनीने नाही करायचा आम्हाला तुमच्याबरोबर व्यवहार किंवा प्रोजेक्ट प्रकल्प, रद्द केला, विषय संपला. त्याच्यात क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज कोणती झालेली नाहीये, कोणाला फसवण्यात आलेलं नाहीये, कोणाची लुबाडणूक करण्यात आलेली नाहीये आणि सरकारचीच जमीन असल्यामुळे ते विकू शकत नाही. सरकार कोणतंही येऊ दे, कोणीच ती सरकारची जमीन विकू शकत नाही. त्यांच्यावर कराराने देऊ शकतं, पीपीपीवर देऊ शकतं किंवा अजून काही जी उद्योग धोरणं आहेत त्याच्यामध्ये ती मी बघून तुम्हाला सांगू शकेन, त्यांनी देऊ शकतं, विकू शकत नाही. मग जर पैशाचाच व्यवहार नाही, जर मोबदलाच नाही, जर कन्सिडरेशन्सच नाही, तर त्याच्यात क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज किंवा फसवणूक वगैरे होत नाही. एक प्राथमिक वकील म्हणजे माहिती म्हणून तुम्हाला एक वकील म्हणून ही माहिती मी देते. या जी जमिनीचा वादग्रस्त ते म्हणतात त्याच्यात कुणाची फसवणूक झाली आहे का, तर नाही. कारण का जे मूळ मालक आहेत की जी काही वतनाची वगैरे आहे ती तो 7/12 गव्हर्नमेंटच्या नावावर आहे. त्यामुळे मालक कोण आहे, सरकारी. सरकार विकू शकत नाही. सरकारने तो जो काही उद्योग धोरणाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर जे केलेले, समजा त्याच्यामध्ये जर काही ती त्रुटी निघाली असेल तर ते काय सांगू शकतात की ही स्टॅम्प ड्युटी भरा. त्याच्यामध्ये जी काय त्यांना सवलत दिली असेल नसेल मला त्यातलं अजून काही माहिती नाही, पण सांगते जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कुणाचे इंटेन्शनली फसवणूक नाही. त्याच्यामध्ये त्या अग्रीमेंटचा कंप्लायन्स राहिला असेल तर तो पूर्ण करणे. म्हणजे जेव्हा आपण एखादी खाजगी प्रॉपर्टी विकतो तेव्हा 7% त्याच्यावर हे मिळते, स्टॅम्प म्हणजे 5% स्टॅम्प ड्युटी असते आणि 2% गव्हर्नमेंटचे चार्जेस, असे 7% ती नोंदणीला भरावे लागते. म्हणजे समजा एखादी प्रॉपर्टी समजा बाजार भावामध्ये म्हणजे सरकारी किंमत त्याची असेल 40 लाख आणि बाहेर किंमत जात असते त्याची जास्त, म्हणजे 40 लाखाची व्यवहार होतो तो 1.5-3 कोटीचा, 2 कोटीचा असं आपण समजू फॉर एक्झाम्पल. तर जी गव्हर्नमेंट व्हॅल्यू गव्हर्नमेंटनी ठरवून दिलेली असते त्या एरिया वाईज त्याच्यानुसार त्याच्यावर 7% आपल्याला म्हणजे ती गव्हर्नमेंटची जी व्हॅल्यू असते त्याच्यानुसार एक थोडंसं पुढं मागं ते दाखवतात किंवा काही लोक त्याच्यापेक्षा कमी दाखवतात. म्हणजे गव्हर्नमेंटची व्हॅल्यू 40 लाख दाखवली, समजा मी 30 लाखाचा व्यवहार दाखवला तरी मला स्टॅम्प ड्युटी भरताना 40 लाखावर म्हणजे याच्यावर भरावी लागते. जर 40 लाखाच्या वर जरी व्यवहार दाखवला तर त्याच्यावर तो विषय होतो. हे तुम्ही सिव्हिलचे काही खूप लिगल प्रॉपरली बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वकील असणं गरजेचं असतं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं. कारण का आमच्या वकिलीमध्ये सुद्धा क्रिमिनल वकील, सिव्हिल वकील, फॅमिली वकील, आम्हाला सुद्धा जेव्हा ती एखादी गोष्ट समोर येते तर आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. कायद्याला किती बेस आहे, त्याच्यात बेस आहे, किती झालेले आहे. क्रिमिनल प्रॅक्टिस वेगळी, सिव्हिल प्रॅक्टिस वेगळी. मग अंजली दमानी अभ्यास न करता बोलतात, हा त्यांचा म्हणजे वरच्या लोकांवर जी माहिती मिळते त्यांना ती तपासून न घेता त्या बोलतात. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे मालक आले, ठीक आहे तुमच्याकडे मालक येणार, मग मालकांचा 7/12 उतारा म्हणजे मालकी हक्क सरकारकडे ट्रान्सफर कसा झाला हा पहिला मुद्दा आहे. सरकारच्या नावावर तर जमीन आहे म्हणजे मग त्या लोकांची पिळवणूक किंवा जो काय त्याच्याशी पार्थ दादांचा कुठेही कसलाही संबंध नाही, कनेक्ट नाही. हे शेमड्या मुलाला तर कळेल किंवा ज्याचं शिक्षण झाले ग्रॅज्युएशन त्याला तर कळेल का नाही कळेल. तुमच्या नावावरची जी जमीन आहे ती सरकारच्या नावावर झाली,
ती मी विकत घेतली, माझा करार चाललाय असं समजा, सरकारच्या नावावरची. मग मी तुमच्यावर अन्याय कसा केला? माझा आणि तुमचा संबंधच नाही, माझा आणि सरकारचा संबंध येतो. तसं उदाहरण आहे. म्हणजे थोडक्यात अंजली दमानिया जाणून बुजून या सगळ्यामध्ये इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करतात, पण या 100 आरोपांचा इलेक्शनवर फटका बसेल असं वाटतं? 100% या आधी पडत होता, परंतु तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आता लोक जागृत झालेली आहेत. लोकांना कोण कुठले आरोप करते हे कळलेलं आहे आणि आत्ताची लोक, पूर्वीची लोक जरा शिकलेली नव्हती. आत्ताची लोकांमध्ये तुम्हाला शिकलेलं कोणी नाही असं सापडणारच नाही, ना ग्रामीण भागात आणि शहरात तर नाहीच नाही. त्याच्यामुळे हे जे आरोप होत आहेत, ही जी आरडाओरडी होतीये, हे फक्त निवडणुकीमध्ये त्यांना डॅमेज करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे, परंतु तो प्रयत्न त्यांचा जनताच हाणून पाडते. अंजली दमानियांसाठी काही एखादा मेसेज वगैरे? माझं अंजली दमानियांसाठी एवढंच सांगणं आहे की अंजली दमानिया ताई, तुम्ही लढाऊ आहात. एक समाजकार्य म्हणून तुम्हाला जेवढं झेपतं तुम्ही निश्चित करता, परंतु माझं त्यांना सांगणं आहे एक सहकारी भगिनी म्हणून, एक वकील म्हणून, की तुम्ही त्या गोष्टी तपासून बघा, त्या किती लिगल रुचणार आहेत ते बघा. जर त्याच्यामध्ये लिगल काहीच नसेल आणि तुम्ही कोणाचं तरी ऐकून कोणाची तरी राजकीय कुरघुडी होणार असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, राहुल गांधींनी त्यासाठी खासदारकी त्यांना द्या, हे म्हणजे मोदींना वाक्य बोलल्यानंतर, बदनामी केल्यानंतर ठीक आहे, त्या प्रोसिजरला वेळ लागला, पण 2 वर्षामध्ये निकाल लागून त्याच्यामध्ये राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली. ते नंतर परत आले तर सोडून द्या लिगलचा पाठ, पण म्हणजे शेवटी सत्यमेव जयते आणि संविधान से बडा कोई नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने ताईंनी त्यांचं कार्य ठेवलं पाहिजे. काय ताईंनी पण सुद्धा कष्टाने स्वतःचं नाव लोकांपर्यंत नेलेलं, ते का बदनाम होऊन द्यायचंय? की ताई सुपाऱ्या वाजवतात, नाही ताई चुकीचंच बोलतात, ताई आरोपच करतात, हे का होऊन द्यायचंय कुणासाठी तरी? त्यांचं काम खरंच अप्रिशिएट आहे, कारण की एखाद्या महिलेने एवढं समाजकार्य करणं सोपं नसतं. म्हणजे त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहेत. आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं विचाराची हे करतो तेव्हा मी त्यांना नक्की सांगेन. पण त्यांचे जे आता अजितदादांवर बिनबुडाचे, बिनपुराव्याचे जे आरोप आहेत ते निरर्थक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काय मागावं हे मी सांगणार नाही, पण त्यांच्या मागणीनुसार जर तुमचे पुरावेच नसतील तर आमच्या अजितदादांना बोलण्याचा काहीही त्यांचा संबंध येत नाही. आणि राजीनामा किंवा मनाची लाज आणि हे अजितदादांनी सांगितलं, सत्सद विवेक बुद्धीने जो निर्णय घ्यायचा ते घेतील, पण ज्या प्रकरणाशी त्यांचा संबंधच नाही, फक्त पुत्र म्हणून तुम्ही बिना पुराव्याचे जर बोलणार असाल तर हे जनता जाणते आणि हे फक्त निवडणुकीसाठी आरोप आहेत. नक्कीच आपण बघितलं, माझ्याबरोबर रुपाली पाटील ठोंबरे होत्या. या सगळ्या प्रकरणावरती अंजली दमानिया यांनी जे काही आरोप केलेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यांच्याकडे पुरावे नाहीत, पुरावे असतील तर आरोप करावेत, अशा पद्धतीचा एक सल्ला त्यांनी दिलाय. त्याचबरोबर हे सगळं जे काही चालू आहे किंवा पार्थ पवारांवरचे आरोप असतील, अजित पवारांवरचे आरोप असतील, हे केवळ येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इमेज कुठेतरी डॅमेज करण्यासाठी किंवा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे, असा थेटपणे आरोप सुद्धा त्यांनी केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.